देखो ना गाइज, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना गाइज. हो उठले का? इकडे बघा, उठा ना लवकर, घावणे खायचे ना. चला उठा उठा. नाही 2 मिनिटं नाही, उठा लवकर. तर एकंदरीत रोड ट्रिपवर अशी आमची सकाळ होते. टेंटमधून बाहेर पडल्या पडल्या असा समुद्र असता, अथांग समुद्र दिसतो आणि लाटांचा आवाज आणि थंड हवा. इतकं मस्त वातावरण झालेलं. असं समुद्राच्या काठाला बसून लाटांचा आवाज ऐकत राहणं इतकं प्रसन्न करून जातं. तर आम्ही आहोत या तारामुंबरीच्या बीचवर आणि या बीचवर काही लोक सकाळी मॉर्निंग वॉकला पण येतात, काही लोक इव्हनिंग वॉक्सला पण येतात. इथून सनसेट खूप छान दिसतो आणि हा देवगडपासून 2 ते 2.5 किलोमीटरवर बीच आहे. हे जे डोंगर बघता, या डोंगराच्या पलीकडे कुणकेश्वर मंदिर आहे आणि आम्ही असा निर्णय घेतला काल रात्री या बीचवर राहण्याचा, कारण आम्हाला आज कुणकेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं. ते सर्व मिळून करावं लागेल, पण इथं कॅमेरा इथे उभी मारून. इथे रील शूट चालू होती मुक्कू सरांची. आणि अशी रील्स वगैरे थोडेफार शूट करून मग आम्ही टेंट आवरायचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे टेंट काढला पूर्ण. काय पाहिजे? हा कंटेंट घेतोय ना. मग व्हिडिओ पाहिजे का फोटो? हा हा थांबा 1 मिनिट. तो चलो दोस्तों शुरू करते हैं। अक्सर अभी हमें ट्रिप में जैसे कि बार बार लोग पूछ रहे थे कि हमें जाना तो होता है, घूमना होता है, हम भी कैंपिंग करेंगे, ब्लैंकेट्स लेके जाएंगे, अभी ठंडी के दिन है, टेंट लेके जाएंगे, चेयर लेके जाएंगे, जार लेके जाएंगे, गैस लेके जाएंगे, लेकिन गाड़ी में इतनी जगह नहीं होती। देखो जगह कौन सी गाड़ी में नहीं होती, आपको ना थोड़ा पेशेंस रखना है। और सामान आप गाड़ी में कैसे रख रहे हो ये अभी आपको बताऊँगा मैं पहले होता है ट्रॉली बैग लेके नहीं आना है। कौन रोड ट्रिप पे कौन ट्रॉली बैग लेके आता है यार? अरे वो थोड़ा जल्दी जल्दी में आया भाई। तुम्हारे वाले बहाना क्या था? इस साल भी नहीं गए ना घूमने, आपके वाला बहाना क्या था? जैसे अभी देख रहा हूँ जो टेंट में हम मैट्स डालते हैं ना, वो हम सबसे लास्ट में रखेंगे। कोई लोग तो लैपटॉप भी लेके आए। त्यातले एक राहू दे, काय अडचण.
पुढच्या ह्याच्यावर आहे, मधल्या. काढले होते मी. ते बघ, इथं पाहून जागा मला. 2 मिनिटं सर दाखवतो दाखवतो. हो मोबाईल घ्या नाही तर आपटतात. पुढे बघ. सांगा आता. एकदम व्यवस्थित अरेंज केले. सगळं व्यवस्थित अरेंज केलं आहे. आमच्याकडे ह्या वर्षी सियाज आहे, तरी एवढी जागा आपल्याला उरलेली. सॅग आहे माझी. सॅक देऊन 100% स्पेस आणि त्याच्यावरती पण आपल्याला जागा होती. हा सॅग म्हणून वरती. थोडं पेशन्स लावून जे जड सामान्य जास्त जागा ना ते मागं मागं जाऊ द्या. गाडीत तुम्हाला फिरायला भरपूर जागा भेटेल आणि तुम्ही पॅनिक नाही होणार. तो अभी के लिए रुकते हैं. बाय. आंघोळ करताना भेटू. गुड मॉर्निंग गाइस. देखो ना देखो ना देखो ना देखो ना. सीन देखो ना. आपका क्या रीजन है? देखो ना. जेव्हा तुम्ही आलेली बी नाही. माहिती. रिटर्न घे का पाठीमागे खुर्चीवर बसलेला. याला बदला नाटक होता. अरे तो एक्सरसाइज करतोय. हा म्हणजे तेच करून जरा कॉमेडी करतो. हा ना. कसं कसं हो कसं. तर तारामुंबरी बीचवरनं आम्ही आलो देवगड बीचवर, कारण इथं आंघोळीची सोय होती म्हणून. आणि आंघोळीची सोय आंघोळ करायच्या आधी जरा समुद्रात थंडी भिजून घ्यावं म्हणून आम्ही बीचवर आलो. थोडं फोटोग्राफी करून आता थोडं समुद्रात जाऊन यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे घरी. हे बघ अंकल. पाण्याची आम्ही नको. काय झालं? जेलीफिश चावला? जेलीफिश. हां मारा उडी. नाही रिस्कच नाही लेने का बाबा. हां मार उडी मारा. 1 2 मारा. हां चला. इकडे कसं करायचं ते? काय समोर समोर असं आहे का? इकडे प्लस देतोय.
बघा बापूंचा फोन येईल बरं का आपल्याला. हा मस्त गेले. चला. लीडिंग युअर वे टू बाहुबली साम्राज्य. Hey guys, welcome to Smohan Moon. पाणी आलं? गाडीत दर्शन इथनं येते चांगलं. तर मित्रांनो, आज आम्ही आलो होतो देवगडच्या प्रसिद्ध प्रपंच हॉटेलला. घावणे खूप फेमस असतात. बघू शकता आम्ही सॉरी आम्ही घावणे खातोय. पण आमच्यासोबत एक दुःखद घटना घडली. घावणे आम्हाला शेवटचे 3च भेटले. शेवटचे 3 घावणे आम्ही घेतलेत. आणि पीपी मलाच कोसतोय की तुमच्यामुळेच लेट झाला. पण मी त्याला सांगितलं इतका ट्राय करू बनी कुछ ना कुछ छुटी जाएगा. पण घावण्यामध्ये सुटायला पाहिजे. अरे मग इकडं एक लोकेशन आहे, लोकेशन दुसरीकडे आहे. नाही इकडे जायचं पोखरबावला वर्षावर. हे कुणकेश्वर आहे. तिथं डॉल्फिन दिसतात सकाळ सकाळ 6:30-7ला. नंतर फॅमिली त्यांची जेवण राहणं खाणं पिणं ऑफिस. ते ऍक्च्युअली तेव्हा कामावरच निघालेले असतात. हां जाता जातात. असे आमचे मुकेश सर. ठीक आहे. बघून घेऊ आम्ही तुम्हाला. यावर्षी तुमचे काय म्हणतात त्याला गजर काय काय आठवलं होतं तुम्हाला? शेअर कर दुनिया की गाफिल. डोपामाइन कमी झालाय का? डोपामाइन नंतर येतं ते. का बोलतो यो असं का झालं? इथनंच ट्रॅफिक आहे काय? नाही. नाही हे बघ, कसा आहे सीन? कसा आहे सीन? रील मध्ये येतात. रील मध्ये वगैरे म्हणजे काय हे कुणकेश्वरवाला बेल्ट आहे यो शाहरुख खान. ब्रेक व्हिडिओ चालू करेपर्यंत थांब. कुणकेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पोखरबाव गणपतीला. मला कुणकेश्वरच्या तिथे शूट नाही करता आलं कारण माझ्या गोप्रोची बॅटरी पूर्ण संपली होती. आणि हे आलो पोखरबाव गणपती मंदिरात. गणपती बाप्पा मोरया.
आज आमचा कोकण ट्रिपचा आहे दिवस तिसरा चौथा सॉरी माय मिस्टेक ॲलोपॉजी. तर आम्ही ठरवलं होतं की खूप कमी पैशात बजेट ट्रिप करावं. ऑलमोस्ट माझे तर पैसे संपलेच आहेत ऑलमोस्ट. तर पण मग काय पैसे कमवले जातील या मेमोरीज. आता वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स घेतला आहे जो आम्ही तुम्हाला शूटमध्ये दाखवू की काय रॉ कोकण म्हणजे विचारच करू शकत नाही. एवढं ॲस्थेटिक मंदिर म्हणजे ते मंदिराच्या खाली वरून समजणारच नाही मंदिराच्या खाली एवढं मोठं काय असं. खाली ते पाणी आणि ते मासे एवढं ते टिपिकल मंदिर ना. माशा गुदगुद्या करता काय मासे ते का फिश थेरपी म्हणतात ते मासे फिश पा ते मासे आणि ते आपल्या पायाला येते आणि ते डेड स्किन खाते आणि ते करत असताना ते पायाला अशा गुदगुल्या होता ना. शब्दात नाही शब्दात नाही. जबरदस्त. कोणतं मंदिर होतं ते? पोखर बाबा गणपती पोखर पोखर बाव बाव पोखर बाव गणपती मंदिर देवगड. देवगड.